Hello students, today we learn countable and uncountable nouns. आता countable आणि uncountable means what? A noun that names people or things that can be counted is known as countable. म्हणजे एखाद्या माणसाचं नाव किंवा जागेचं जे आपण काउंट करू शकतो. जे काउंट करतो त्याला काउंटेबल. आणि अनकाउंटेबल आता अ नाउन दॅट नेम्स थिंग्स दॅट कॅन नॉट बी काउंटेड इट नोन ॲज अनकाउंटेबल नाउन. म्हणजे जे आपल्याला काउंट करता येत नाही, म्हणजे मोजू शकत नाही आपण, त्याला अनकाउंटेबल नाउन्स म्हणतात. आता काउंटेबलमध्ये काय ते बघा, बुक्स, अम्ब्रेला, बुक, अम्ब्रेला, लायन, रिव्हर, बॉय, कार. अनकाउंटेबलमध्ये बघा, स्काय, वॉटर, गोल्ड, केरोसिन, कॉफी. आता स्काय मोजू शकतो का आपण? नाही. वॉटर पाणी नाही. गोल्ड, केरोसिन, कॉफी. आता हे काउंट करण्यासारखे नाही आहेत, म्हणजे ते अनलिमिटेड असतात अशा. आता हे बघा, वी कॅन से 2 eggs, 3 books, 4 pens, 5 birds and 9 stars. आता हे आता आपण वाचलं. बट कॅन वी से 2 milk, 3 sand और 4 air? नाही. आपण म्हणतो का 2 मिल्क आहे, 2 दूध आहे, 2 माती आहे, 4 हवा? नाही म्हणू शकत. बिकॉज मिल्क, सँड अँड एअर कॅन नॉट बी काउंटेड. ते आपल्याला काउंट करता येत नाही. आता इथे आपण बघितलं, या चित्रामध्ये बघा, ब्रेकफास्टचं आहे. 2 eggs फॉर, ही हॅड 2 eggs फॉर ब्रेकफास्ट. आता इथे दिसतात आपल्याला 2 eggs. ही हॅड सम मिल्क फॉर ब्रेकफास्ट. आता मिल्क म्हणू शकतो का? 1 मिल्क, 2 मिल्क? नाही म्हणतात. मग काय? सम मिल्क फॉर ब्रेकफास्ट. ओके. असंच तुम्हाला खालचं हे जे आहे एक्सरसाइज, काउंटेबल अनकाउंटेबल नाउन आहेत ते सॉल्व करायचं. नेक्स्ट बघूया. आता स्टँडर्ड 4. आता आपण पाहिलं काउंटेबल म्हणजे काय, काउंट करू शकतो ते, आणि अनकाउंटेबल जे काउंट करता येत नाही असं नाउन, त्याला अनकाउंटेबल नाउन म्हणतात. आता इथे दिलेत त्याने चित्रात, आपण हे किती आहेत ते मोजू शकतो चित्रातले, आणि किती स्टार आहेत ते लिहू शकतो. बलून्स सेम. हॅपी फेसेस, किती हॅपी फेसेस आहेत? 4. सो लिहू शकतो. वी कॅन काउंट स्टार, बलून्स अँड फेसेस. आपण दूध, हवा, वॉटर, मिल्क, एअर, वॉटर आणि ग्रास मोजू शकतो का? नाही मोजू, कारण ते मोजता येत नाही आपल्याला. आता इथे खाली एक्सरसाइज दिली त्यांनी. आता हे बघा, इथे चित्रामध्ये काउंटेबल नाउन्स अँड अनकाउंटेबल नाउन्स. आता ह्या पिक्चरमधले काय काय दिसतंय तुम्हाला? 6 काउंटेबल अँड 6 अनकाउंटेबल नाउन्स फ्रॉम द पिक्चर. ह्या पिक्चरमधनं तुम्हाला आता काय काय मोजण्यासारखं? झाडं, बदक, फुलं, मुलं, पुन्हा मिल्क आहे, कॉफी आहे, ज्यूस आहे, जॅम आहे. हे काय काय त्यातलं कुठले काउंट करू शकतो? 6 ते लिहून ठेवायचे आहेत. आणि कुठले अनकाउंटेबल आहेत जे आपण मोजू शकत नाही, अनकाउंटेबल, ते त्यांची नावं लिहायची आहेत तुम्हाला. ओके. आता एक महत्त्वाचं आणखीन, वी राईट ए ऑर ॲन बिफोर सिंग्युलर काउंटेबल नाउन. आता ज्यावेळी सिंग्युलर काउंटेबल नाउन असतं तिथे आपण ए ऑर ॲन हे वापरतो त्याच्या नावाच्या सुरुवातीला. वी डू नॉट राईट ए ऑर ॲन बिफोर अनकाउंटेबल नाउन. आता इथे बघा खाली हे दिले, सिंग्युलर काउंटेबल नाउनच्या सुरुवातीला ए आणि ॲन वापरायचं आहे. पण आपण अनकाउंटेबलच्या सुरुवातीला ए आणि ॲन वापरू शकत नाही. अनकाउंटेबल नाउन्स डू नॉट हॅव अ प्लुरल फॉर्म, कारण ते तर सिंग्युलर आणि प्लुरल आपण बघितलं आधी.
तसंच त्या ह्याच्यात अनकाउंटेबल नाव असतात ते प्लुरल फॉर्ममध्ये नसतात, म्हणून अँड वापरू शकत नाही. ओके, we will see. I hope you understand countable and uncountable nouns. We will see in next video. You have to write your exercise, solve you in your grammar book. We will see in next video. Bye bye.